निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी। स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण। जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आमदार सुरेश खाडे यांची मिरजेतील ही आमदारकीची शेवटची टर्म असून दिवा विझताना फडफडत असतो। मंत्रिपदाचा राग खाडे यांनी मिरजकरांच्यावर काढू नये। मिनी पाकिस्तान या वक्तव्याबाबत जोपर्यंत आमदार सुरेश खाडे माफी मागत नाहीत तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे त्यांच्याशी संबंध राहणार नाहीत, असा इशारा आमदार इद्रिस नायकवडी यांनी दिला आहे। दंगलीमुळे सुरेश खाडे आमदारकी मिळाली होती। कोणतेही मेरिट नसताना आणि मिरजेशी काही संबंध नसताना आणि मिरजेच्या संस्कृतीशी काही संबंध नसताना खाडे यांना 15 वर्ष आमदारकी मिळाली। सुरेश खाडे यापूर्वीही सुद्धा व्यावसायिक होते, आता सुद्धा व्यावसायिकच आहेत, असा टोला नायकवडींनी लगावला। सुरेश खाडे हे 4 टर्म या मतदारसंघातून निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना मिनी पाकिस्तान असल्याचं कधी लक्षात आलं नाही। आता ही शेवटची टर्म आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांना मिरज हे मिनी पाकिस्तान आहे असं वाटायला लागलं। मुळात आमच्या मिरजेचे दुर्दैव आहे की या 4ही वेळेला मिरज मतदारसंघाशी संपर्क नसणारा, संबंध नसणारा, कोणतीही सांस्कृतिक जोड नसणारा एखाद्या व्यक्तीला या मिरजेचं विधानसभेचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी मिळालं आणि इलाज नाईलाज म्हणून का असेना पण मिरजेतल्या लोकांनी ते स्वीकारलं। जसं आहे की एखादा दिवा विझत असताना तो मोठा होतोय असं म्हणतात, तसाच प्रकार सुरेश खाडेंच्या बाबतीत आहे, कारण ही त्यांची शेवटची टर्म आहे। मिरज मतदारसंघातून यापुढच्या काळात त्यांचं कुठेही भवितव्य नाही आहे, त्यांना कुठेही भवितव्य नाही आहे, भविष्य नाही आहे। आणि 2009 साली ज्यावेळेस दंगलीचं एक गालबोट लागलं या शहराला, त्या दंगलीचा आपसूक फायदा घेण्याचं काम आणि त्यातनं आगंतुकपणानं त्यांचा प्रवेश आणि त्यांची या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश हे नंतर काही काळांनी ते कंटिन्यू झालं। याचा अर्थ तुम्ही काय फार मेरिटचे आणि फार पात्रतेचे नव्हता। एक नाईलाज, वासरात लंगडी गाय शहाणी असं म्हणतात, तसं म्हणून तुम्हाला प्रतिनिधित्व देण्याचं काम या मिरजेतल्या लोकांनी मोठ्या मनानं केलं। मिरजेची संस्कृती फार वेगळी आहे, त्याचा वासही या 20 वर्षात त्यांना लागू नये आणि त्याची कल्पना त्यांना येणे हे दुर्दैव आहे। हे सगळे विसरून जर तुम्हाला मिनी पाकिस्तान आहे मिरज हे आज जाणवत आहे, तर तुम्ही ज्यावेळेस 2009ला आला होता त्यावेळेला नाही का जाणवलं तुम्हाला हा विषय? आणि त्याच वेळेला तुम्ही नकारायचं होतं की मला इथं नाही उभं राहायचं, हे मिनी पाकिस्तान आहे। तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी तुमची लालसा असेल, त्यात तुम्हाला काही मंत्रिपद मिळालं असेल नसेल, तो एक वैयक्तिक भाग आहे तुमचा, पण त्याचा राग मिरजेवर काढणे योग्य नाही। आणि तुम्ही जे वाक्य वापरलं आहे, जी भाषा वापरलेली आहे, ती मिरजकरांसाठी निश्चितपणानं दुर्दैवी आहे आणि मिरजकरांचा हा अपमान आहे। कारण तुम्ही पाकिस्तानची तुलना मिरजेशी करता, अहो ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तुम्ही, त्या विधानसभा मतदारसंघाची तरी लाज राखा। देवानं सर्वांनाच तोंडलेलं आहे, सर्वांनाच जीभ दिली आहे, कुणाच्याही जिभेला हाड नाही आहे म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्या।
तुमच्यासारख्या जबाबदारीनं काम करणाऱ्या आणि जबाबदारीनं 4 वेळेस ज्यांना प्रतिनिधित्वाची संधी या मिरजेला दिली, त्या मिरजेबद्दल पाकिस्तानाशी मिरजेचा संबंध जोडणं किंवा पाकिस्तानाशी मिरजेची तुलना करणं हे नक्कीच निषेधार्ह आहे. यासाठी जात भेदचा विषय नाही आहे, हा मिरजकर म्हणूनचा विषय आहे आणि आम्ही मिरजकर म्हणूनच या शब्दांचा तीव्र निषेध व्यक्त करतोय. जोपर्यंत खाडे या संबंधातली माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोणत्याही सहकार्याची भावना मिरज असेल, मिरजेतले कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वजण असू, आम्ही कोणीही त्याबाबत तडजोड करणार नाही.